दादर मध्ये आपण बघतोय की रिंकू राजगुरू दादर मधल्या या शोभायात्रेमध्ये आता थोड्याच वेळामध्ये सहभागी होणार आहे। आपण बघतोय सैराट मधली आर्ची, तिचा आता लवकरच एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे कागर नावाचा आणि त्याच प्रमोशन साठी ती सगळीकडे फिरते। आपण बघतोय आर्ची आहे आणि कागर मधला अभिनेता सुद्धा या ठिकाणी या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। पारंपरिक वेशभूषेमध्ये हे दोघेही आपल्याला दिसतात। रिंकूला पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी गर्दी उसळलेली प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय आणि त्याचमुळे या दादर मधल्या प्रतिष्ठाननं सुद्धा रिंकू येणार असल्यानं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त सुद्धा मागवलेला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। कारण रिंकूला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसते। ही दृश्य आहे दादर मधली। रिंकू राजगुरू म्हणजे सैराट मधली आर्ची आता या ठिकाणी सहभागी झालेली आहे। शोभायात्रेमध्ये दादर मधल्या गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या ती सहभागी होणार आहे। कागर हा तिचा एक नवा सिनेमा येतोय आणि त्याच्याच प्रमोशन साठी ती सगळीकडे हजेरी लावते। दादरमधनं जाणार आहोत ठाण्यामध्ये। ठाण्यात सुद्धा यावेळेला मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात आलेला आहे आणि यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती गोळसे यांनी। सण आनंदाचा, सण नवीन वर्षाचा, अर्थात सण गुढीपाडव्याचा आणि या गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये। खरं तर जगभरात ठाण्यातला गुढीपाडव्याचा जो उत्साह आहे, उत्सव जो आहे तो प्रसिद्ध आहे। ठाण्याचे पालकमंत्री शिंदे सर सध्या आपल्या सोबत आहेत। या वर्षीच्या गुढीपाडव्याचं काय वैशिष्ट्य जाणून घेऊयात। शिंदे सर, या वर्षीचा गुढीपाडवा नेमका काय वेगळेपण सांगता येईल? नवीन वर्ष, हिंदू नववर्ष, गुढीपाडवा हा सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा पुन्हा एकदा शुभेच्छा। कोपिनेश्वर मंदिर न्यासच्या वतीने गेले 18 वर्ष या शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि या शोभायात्रेमध्ये अनेक संस्था, विविध शाळा आणि विविध चित्ररथ, देखावे या शोभायात्रेत आपल्याला पाहायला मिळतील। राष्ट्रीय एकता, एकात्मता, त्याचबरोबर पर्यावरणपूरक विषय, समाज प्रबोधन असे वेगवेगळे चांगले संदेश देणारे हे चित्ररथ आपण पाहतोय आणि दरवर्षी न चुकता ही सगळी मंडळी या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि तमाम ठाणेकर या शोभायात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि म्हणूनच एक आगळा वेगळा हा उत्सव नवीन वर्षाचा ठाणेकरांच्या माध्यमातून आयोजित झालेला आहे। मी सगळ्यांनाच, न्यूज 18चे दर्शक असतील, सर्व नागरिक असतील, यांना मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शिंदे सर, लोकसभेच्या निवडणूक आहे त्यामुळे यावर्षीचा जो सेलिब्रेशन आहे त्यामध्ये काय वेगळे पण त्या अनुषंगाने? ही पारंपरिक आपली मिरवणूक आहे, आपली सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी होतंय। त्यामुळे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठा उत्साह आणि आनंद या शोभायात्रेत पाहायला मिळतो। मतदार राजाला तुम्ही या शोभायात्रेच्या माध्यमातून काही संदेश देऊ इच्छिताय का? मतदार राजांना विनंती आहे की सर्वांनी मतदान करावं आणि या ठिकाणी महायुतीचे जेवढे सर्व उमेदवार आहेत त्यांना विजयी करावं। शिंदे सर, खूप खूप धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधले। तर हे होते ठाण्याचे पालकमंत्री शिंदे सर। एकूणच हा सगळा माहोल जो आहे तो तुम्ही पाहू शकता। ही दृश्य सर्व काही सांगतायत। ठाण्यामधला हा जो काही गुढीपाडव्याचा जो उत्साह आहे तो जगभरात प्रसिद्ध आहे। जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असेल तरी तो खास करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यामध्ये दाखल होत असतो आणि हे चित्र आपण पाहतोय। दूर दूरपर्यंत जिथे नजर जाईल तिथपर्यंत खरं तर हे सगळं सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळतंय। पारंपरिक वेशभूषेत नटून थटून आलेल्या खरं तर स्त्री, पुरुष, महिला, अगदी छोटुकल्या लहान 3 वर्षांच्या मुलींपासून ते अगदी 80 वर्षीय आजी आजोबांपासून सगळे जे आहेत ते नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही शोभायात्रा आणखीन काही वेळ अशी सुरू राहणार आहे। हा एकच उत्साह गुढीपाडव्याच्या निमित्तानं, नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय। ठाण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्वाती गोडसे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। डोंबिवलीमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात येतं। यावेळेला प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार सलील कुलकर्णी सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी।
डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये यावेळी एक चेहरा जो आहे तसा डोंबिवलीकरण हा चेहरा जो आहे तो नवीन नाही आहे, कारण का सलील कुलकर्णी जे आहेत ते वारंवार डोंबिवलीला येत असतात, त्यांच्या डोंबिवलीवरती विशेष प्रेम आहे. पण यावर्षी ते विशेष शोभायात्रेला आलेले आहेत. सलीलजी, तुम्ही शोभायात्रेला विशेष करून आलात, काय विशेष आहे यावेळी? खूप वर्ष ऐकतो या स्वागत यात्रा शोभायात्रा जी आहे. मुळात अशा काही जागा ज्या महाराष्ट्रात आहेत की ज्यांनी अजून आपल्या सगळ्या परंपरा फार छान जपलेल्या आहेत. मग त्या वाचनापासून भाषेपासून सगळे उत्सव त्याच्यातलं डोंबिवली एक महत्त्वाची जागा आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथे यायला पाहिजे असं बरेच दिवस डोक्यामध्ये होतं आणि हा जो विशेषतः तरुण पिढीचा सहभाग आहे तो खूप आनंद देणार आहे की आपल्या या परंपरा हे जपतायत आणि पुढेही नेतात, नुसतं जपत नाही. एक या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या शोभायात्रेमध्ये विविध देखावे आहेत, सामाजिक संदेश देणारे, त्याबद्दल काय सांगाल? त्या प्रत्येक वर्षी त्याचं स्वरूप जरी उत्सव हाच असला तरी सामाजिक संदेश बदलत चालले हे फार महत्त्वाचं आहे. कारण ही सगळी मंडळी जी आहे ही विचार करणारी, हुशार, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे. त्यामुळे ही खरी माझ्या खऱ्या अर्थाने ही यात्रा आहे की ज्याच्यामध्ये संदेश दिला जातो, नुसतं उत्सव नाही. डोंबिवलीकरांवरती आपलं विशेष प्रेम आहे. आपण सतत डोंबिवलीमध्ये येत असतात, कार्यक्रम करत असतात. या शोभायात्रेनिमित्त एकंदर काय सांगाल आणि एक दोन ओळी काय या नाही, मला असं वाटतं आपण जसं कुठल्याही चांगल्या कार्याला आपल्या सगळ्या मोठ्या लोकांना आशीर्वाद घ्यायला जातो तसा माझा पहिला चित्रपट येतोय पुढच्या आठवड्यात, वेडिंगचा सिनेमा. तर आज सगळ्या डोंबिवलीकरांचा गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला खरं तर मी आलो आहे की कारण डोंबिवलीने माझ्या सगळ्या कलाकृतींवर खूप प्रेम केलं आहे आणि याच्यावर पण ते असंच करतील. त्याच्यामुळे सगळ्यांना एवढं सांगतो की तुमचं प्रेम राहू दे, कारण मला रसिकांनी मला घडवलं आहे, महाराष्ट्रभरच्या जगभरातल्या मराठी रसिकांनी, त्याच्यात डोंबिवलीकर खास आहे. तर या शोभायात्रेनिमित्त डोंबिवलीकरांनिमित्त थोडं काय हे गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतारी आम्ही धरितो तुमचेच पाय. गजवदन. खूप खूप धन्यवाद. पाहिलं तुम्ही की सलीलजी या ठिकाणी आलेले आणि त्यांनी या शोभायात्रेमध्ये बागशाळा मैदान इथून या यात्रेची सुरुवात होते, तिथपासून गणपती मंदिर जिथे या यात्रेचा शेवट होतो सांगता होते, त्या संपूर्ण शोभायात्रेमध्ये ते पायी चालणार आहेत. आणि यावेळी त्यांनी विशेष करून डोंबिवलीची जे सांस्कृतिक नगरी आहे त्याची शोभायात्रेची जी शोभा आहे तिचा अनुभव घेण्याकरता स्वतः आलेले आहेत. पुढे संवाद कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. आपण बघतोय नाशिकमध्ये सुद्धा अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. ही दृश्य आपण बघतोय पारंपरिक पद्धतीचा हा खेळ जो आहे तो खेळला जातोय आणि अतिशय उत्साहामध्ये या खेळाचं आयोजन केलेलं आहे. दादरमधली ही दृश्य आहेत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी रिंकू राजगुरू सुद्धा येणार आहे आणि त्यामुळे त्याच्या अगोदर ढोल ताशाच्या गजरामध्ये शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. मात्र त्या अगोदर आपण बघतोय पारंपरिक पद्धतीचं हे आदिवासी नृत्य या ठिकाणी हे तरुण करताना दिसतात. त्यानंतर ही दृश्य बघतोय ठाण्यामधली ही दृश्य आहेत. पारंपरिक पद्धतीचं नृत्य करताना या सगळ्या महिला दिसत आहेत. हे सुद्धा एक आदिवासी नृत्य आहे. पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये हे नृत्य केलं जातंय आणि आज शोभायात्रेमध्ये ठाण्यातल्या हे नृत्य या महिला सादर करताना दिसत आहेत. आपण बघितलं ठाण्यात आणि दादरमध्ये कशा पद्धतीनं उत्साह सुरू आहे. यानंतर जाणार आहोत गिरगावमध्ये. आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, काय सांगशील? गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, वेगवेगळ्या थीम घेऊन तरुण तरुणी या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत. अगदी गिरगावची शोभायात्रा ही अगदीच वैशिष्ट्यपूर्ण असते, विविधांगी असते आणि याच शोभायात्रेचं वैशिष्ट्य इथली तरुण तरुणींचा उत्साह असतो, त्यांची वेशभूषा असते आणि याच वेशभूषेमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे यांच्या डोक्यावरती असलेला विराजमान झालेला अगदी राजेशाही थाटा मारत असलेला फेटा. मी देखील एक फेटा घातलेला आणि या सर्वांनी फेटे बांधलेले. आज सगळ्यांचे फेट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळेजण अगदी राजेशाही पोशाखात आहेत आणि राजेशाही फेटे यांनी घातलेले. अगदी त्यांचा तोरा आणि त्यांचा रुबाब बघितला की आपल्याला जाणवतं की अगदी राजघराण्यातले हे सगळेजण असावेत अशा प्रकारचं वाटतं. आपण यांच्याशी बोलणार आहोत.
खूप चांगला फेटा आहे, खूप चांगला तुरा आहे, मुकुट आहे, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार सर्वांना, आधी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण सगळेजण इथे जमले आहोत शोभायात्रेसाठी गिरगावात. आणि एकापेक्षा एक सुंदर असे फेटे तुम्हाला इथे बघायला मिळणारच, कारण का हा आहे राजेशाही थाट मराठीचा. बोला जय भवानी. काय सांगाल तुमच्या फेट्याबद्दल? ही आपली परंपरा आहे आणि आपण ही परंपरा आपली जोपासली पाहिजे. प्रत्येक आपला मराठी सण असेल त्यावेळी हा पोशाख आपण निर्माण करून चांगल्या चांगल्या वेशामध्ये आपण सादर केला पाहिजे. ही आपली शान आहे आणि आपण ही जोपासली पाहिजे. पेट्यानं खूप चांगले मुकुटमणी देखील लावले गेले. हो, ही पारंपरिक पद्धतीने आम्ही नवीन स्टाईल यूज केलेली आहे, कारण की आपण नवीन विथ जुनी ही स्टाईल यूज केलेली आहे. फेटा खूप चांगला आहे तुमचा आणि तुरा पण खूप चांगला, अगदी राजेशाही डोलदार दिसतोय. फेटा बांधणं आणि त्याच्यावर युनिक क्रिएटिव्हिटी करणं म्हणून ते फेटा बांधण्यात आलेला आहे. आणि आपण मराठी अस्तित्वात ठेवायचं असेल त्यासाठी आपण फेटा बांधलाच पाहिजे. जय भवानी. काय सांगाल तुमच्या फेट्याबद्दल? ही जुनी परंपरा आहे फेटा बांधणे, पण या जनरेशनसाठी हा एक मराठमोळा स्वॅग आहे. हो, आपण पेळदार आहेत, अगदी राजघराण्यातलेच दिसत आहेत ते, आणि हे सगळेच राजघराण्यातले आहेत आणि सगळ्यांचा फेटा अगदी तोऱ्यात घालून ते इथे मिरवतात या शोभायात्रेमध्ये. आणि यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या फेटाधारी तरुण तरुणींकडे सगळेजण येत आहेत, सेल्फी काढतायत, आनंदाने जल्लोष साजरा करतायत. हा गुढीपाडवा मराठमोळा नववर्ष दिन अगदी जल्लोषात गिरगावात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी उदय, उत्साह सगळ्या तरुणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या वेशभूषा आहेत, पारंपरिक वेशभूषा करून खास करून सगळे तरुण तरुणी सहभागी झालेले आहेत. यानंतर जाणार आहोत नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. झुंड भूषण जैसे मृगराज है. या गारटच्या माध्यमातून होणारा जागर ऋषिकेश करत होता. संचलन ऋषिकेश, काय सांगशील शिवस्तुतीचं महत्व? शिवस्तुती एक ढोल वादकांसाठी स्फुरण चढतं. शिवस्तुतीने एक जोश निर्माण होतो ढोल वादकांमध्ये. जसं शिवरायांचं चरित्र आपण वाचलं की जसा जोश निर्माण होतो, त्याच पद्धतीने जेव्हा शिवस्तुती होते ती जी ताकद लागते वादकांची, तिचं काहीच प्रमाण नाहीये असं म्हणू शकतो आपण. नक्कीच आपण म्हणू शकतो की आणि हाच आहे तो सहस्रनाद ढोल पथक, जो 1000 सहस्रनाद ढोल पथकांचा संगम हा गोदा घाटावर सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला. आणि हा शिवस्तुतीचा जागर करत नववर्ष यात्रा समितीमधून निघालेला हा ढोल ताशाचा रणांगण किंवा हा ढोल ताशाचा समरांगण आणि या सगळ्या वादकांची ही अनुभूती ही एक वेगळीच असते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिकमधला उत्साह आपण बघितला. यानंतर जाणार आहोत डोंबिवलीमध्ये, कारण डोंबिवलीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे चिमुकल्यांचं लेझिम पथक. बघूया कसा लेझिमाचा आनंद घेत आहे.